नमस्कार राजे हो. आमच्याकडे निंबू मोसंबी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्याकडे असेल किंवा इतर फळबागा असतील ज्याला आपण ते मोरचूद, तुमच्या भाषेत मोरचूद वगैरे लावतो, रंगवतो. त्याचा दांडा जो असतो तो खोड रंगवतो आपण. बरेच शेतकरी पैसे वाचवण्याच्या नादामध्ये किंवा जुन्या विचारांच्या पायरे ते किराणा दुकानावरून ते मोरचूद घेता आणि मारून देतात. एक शेतकरी तर असे आत्ताच फोन आला मला 1 तासापूर्वी. म्हणे मी ते मोरचूद घेतलाय, ढिगामध्ये घेतलाय, डांबर गोळा घेतलाय, हिंग घेतलाय. म्हटलं का भाजी टाकायची आहे का? म्हणे नाही, म्हणे ते याला मारायचं आहे म्हणे. मित्रांनो, हे मारणं किंवा हे असं तयार करून लावणं म्हणजे त्या झाडाची सालटे काढणं डायरेक्ट. म्हणजे ते झाडाचं आयुष्य कमी करणं. का सांगतो? आता हे जे कॉपर सल्फेट असतं ना, हे कॉपर सल्फेटचा पीएच त्याच्यासोबत चुना दिला जातो. जेव्हा ज्या ब्रँड कंपन्या असतात, आता वनिताचा आहे माझ्या माहितीप्रमाणे, नंतर हे प्रणमचा आहे, नंतर ॲग्रिकॉनचा आहे. हे असं चुना का देतात बरं? त्यांना हौस आली का फुकट चुना वाटायला? नाही राजीव. याच्याने काय होतं, हे 1 किलो सोल्युशन आहे, तर याचा समजा याचा पीएच वाढत असेल तर हे पीएच कमी करायचं काम करतं, तर याचा पीएच कमी होत असेल तर हे पीएच वाढवायचं काम करतं. तर ही जोडी दिली जाते त्याच्यासाठी. आणि ही जोडी तयार केल्या, याचं सोल्युशन तयार केल्यानंतर पीएच मेंटेन राहतो. पीएच मेंटेन झालं तर जेव्हा ते आपण त्या सालेला लावू ना, त्याची सालची आग नाही होणार. ते झाड आहे मित्रांनो, आपले जसे कातड्याला, आपले जसं चमडीला जर समजा जास्त गरम पाणी लागून गेलं त्रास होईल, थंड पाणी लागलं त्रास होईल, एक न्यूट्रल बॅलन्स पाणी लागलं तर आपल्याला त्रास नाही होत. तसाच प्रकार हा आहे. लावाल तर हे असेच ब्रँड वापरा, नाही तर कृपया काही गरज नाही. त्याला बिगर आंघोळीचा राहू द्या, काही गरज नाही महाराज. उगाच त्याला रंगवून बांधवाल्याला दाखवणं आणि घरवाल्यांना दाखवणं, ते काही करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.